यस सही, एक नंबर. जवळ गेलाय ना काय तर यामाहा RX-Z. मगरी पण असेल वाटायला हो मगर हो. ओके सो नमस्कार, जय महाराष्ट्र रायडर्स. मी अजिंक्य तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माइल्स विथ एजे. सो करंटली सकाळच्या वाजले 7 आणि आपण चाललो आपल्या संडे राईडला, जे की होणार आहे कसमळ पेन. आणि त्या साईडला आपण चाललो आहे वागेश्वर मंदिर, म्हणजेच वॉटरफॉल वगैरे आहे. आणि या अगोदर मला ऑलरेडी दोघा-तिघांनी लोकेशन सजेस्ट केली होती, पण करंटली काय जाणं झालं नाही. सो आज जातो आहे. माझ्यासोबत फक्त तेजस आहे. आज बाकीचे रायडर्स कोणीच नाही. ॲक्च्युली मी सोलो जाणार होतो, पण ठीक आहे म्हणलं तेजसला सोबत घेऊन जातो आहे, कारण की एक पिलन रायडर पण इम्पॉर्टंट आहे. सो आता सकाळच्या वाजले 7 आणि थोडाफार उशीर झाला आहे, तर जाऊया. करंटली आय थिंक लोकेशन 80 किलोमीटर्स दाखवते मला इथून. तर तिकडे गेल्यानंतर मस्तपैकी रोड्स वगैरे आहेत असं पाहिलं आहे मी. लास्ट टाईम प्रज्वलचा पण व्हिडिओ पाहिला होता. सो करूया आपल्या राईडची सुरुवात. लेट्स गो. ओके, ऑल सेट टू गो. तर करूया आता राईडची सुरुवात. आणि बघा भाई, हे बेस्ट आहे बरं का. कधी बी नेट आहे ना कामाला येतं. मला काय पण ठेवायचं असेल ना डायरेक्ट लावलं. आता हे रेनकोट ठेवलेत, कारण की सध्या काय पाऊस नाही, आणि बिनकामात रेनकोट घालून जर फिरलं तर चांगलंच घामाघाम होईल पूर्ण बॉडी. सो लेट्स गो. ओहो 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 भाई, सकाळ सकाळ एवढं मस्त वातावरण आहे ना. एक नंबर एक नंबर. रात्रभर पाऊस तर नाही, पण हलका हलका पाऊस पडून गेलाय ना, त्यामुळे एवढं मस्त फ्रेश फ्रेश वाटायलंय ना. आणि पाम बीच रोड म्हणलं ना भाई, एक नंबर स्मूथ रोड आहे, एकदम स्मूथ. एवढंच की सिग्नल वगैरे जास्त आहेत, पण ठीक आहे, तेवढं ऍडजस्ट करू शकतो. पण भाई मानलं पाहिजे बरं का इकडच्या लोकांना, A to Z सगळे सिग्नल फॉलो करतात, भले ते सकाळचे 5 का वाजले असं ना, किंवा रात्रीच्या 12 का वाजले असं ना. मी खूप वेळेस पाहिले पब्लिक इथली ना सिग्नल एकदम प्रॉपर फॉलो करते. आणि ऍक्च्युअल रिझन पाहायचं झालं ना पेन साईडला जायचं, कारण की मोस्टली मी इकडच्या सगळ्या लोकेशन्स बघितल्यात, पण त्या साईडला पाहायचं झालं तर मीन्स लाईक ऑलरेडी जाऊन आले, किंवा तिकडचे रस्ते जे आहेत ना ते माहिती झाल्यासारखे झाले. सो करंटली आता ह्या कसमळ साईडला जायचं म्हणलं तर आपण लास्ट टाइम गेलो होतो कर्नाळा बर्ड सेंच्युरी, तो रोड जातो सरळ कसमळ साईडला. सो त्या रोडने एकदा जायचे मला, कारण की तिकडचे सिनिक रूट एकदम बेस्ट आहेत. आणि रिसेंटली आता प्रज्वल गेला होता. प्रज्वल म्हणजे आपला राईड विथ प्रज्वल युट्यूब चॅनल माहित असेल तुम्हाला, प्रज्वल मोडेकर. आणि त्याचा व्हिडिओ पाहून जातोय तर खरं, आणि त्याच्या अगोदर पण दोघांनी सजेशन दिलं होतं मला. सो गाईज, तुम्हाला सांगायचं झालं तर ऍक्च्युली आता नेक्स्ट राईड आपली येते, तर मी गावाकडे जाणार आहे. तसं पाहायचं झालं तर मित्र सोबत येणार असं म्हणले होते, पण बघू त्यांचं काय ठरतंय, कसं ठरतंय. सँडी वगैरेचं काय फिक्स नाही अजून. सो जायचं झालं तर एकटं पण जाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही, पण मित्रांसोबत असेल तर वेगळी मजा असते. सो बघूया, कारण की आता 15 ऑगस्ट पण येतोय, त्या टायमाला विचार करतोय गावाकडे जाऊन यावं, मस्तपैकी एक आठवडाभर एन्जॉय करून यावं. करंटली त्या साईडला जायचं रिझन पण एक होतं आता मंदिराकडे, कारण की मी असं वाचलंय बऱ्यापैकी की 800 या 700 इयर्स ओल्ड मंदिर आहे असं. आय डोंट नो आता कितपत खरं कितपत खोटं, पण मोस्टली असेलच, गुगलवरती लिहिलं होतं.
कारण की शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर ते मंदिर बनलेलं होतं. सो जाईन आता तिकडे. आणि पाहायचं झालं तर मला अशा गोष्टी म्हणलं ना, हिस्टॉरिकल गोष्टी खूप आवडतात. म्हणजे बाकी असं राईड वगैरे तर ठीक आहे, ते तर एक बहाणा म्हणता येईल किंवा एन्जॉयमेंट पण म्हणता येईल, रोड एन्जॉय करायला. पण हिस्टॉरिकल गोष्टी जे पाहण्यात मजा आहे ना, ती वेगळीच आहे. भाई साहब काय लाईनअप दिसालाय, सगळे रायडर्स आहेत, सगळे खतरनाक. हार्ले डेव्हिडसन, ट्रायम. त्या साईडला कुठले रे? अरे पुढे ते यमाचे रे, RX-Z. लय जुनी आहे ती गाडी. अरे RX-Z आहे तो, RX-100 नव्हती, यमाची RX-Z होती. आता गाडीचा सायलेन्सर तसा आहे भाई. पण काय का म्हणा बरं, काय पाम बीच रोडची ना मजाच वेगळी आहे भाई. हा थांब थांब, आता आता समजेल की गाडी कोणती होती ती एक्झॅक्टली. ग्रीन कलरची होती ना? हो समोरची. आईच्या गावात तर आपली पण गाडी पळवू आता. जवळ गेलाय ना काय तर. यामाहा RX-Z. भाई आता आवाज बघण्यासारखा असेल याचा. गाडी जुनी आहे तरी पण याच्यासारखी आहे गाडीला येड्या. कावासाकी आहे, ओळखूची ना, बघितली ना गाडी ते पहिले कधी. हे वाले बघितले, ते वाले ना बघितले. येस सही, एक नंबर भाई. ते यमाचा एवढा बेकार आवाज यायला ना, खतरनाक. सगळा रोड रिकामा आहे आणि भाई फुल थ्रोटल देऊन पळवतोय गाडी तो. पाम बीच रोडला हीच मजा आहे, फक्त रोड असा मस्त आहे ना एवढा. पण इथं स्पीड लिमिट आहे बरं का, तसं पाहायचं झालं तर गाड्यांसाठी. भाई काय सिग्नल वर सिग्नल. कावासाकी वर्सेस तो श्रीमान आहे, ते बाकीचे सगळे छोटे छोटे आहेत. भाई सही. असा ग्रुप असेल ना रायडरचा, एक नंबर बर का मजा. असे पूर्ण लाईनअप लागतो बर का. भले त्याच्यामध्ये आता छोटी गाडी असो काय का असं ना. आता ते यामा पाहायची झाली तर जास्तीत जास्त 100cc किंवा पकडून चला 150cc बी नसेल. मला नाही माहिती एक्झॅक्ट तिथे किती सीसीची गाडी आहे, पण त्याच्यामध्ये आता कावासाकीची पण आहे, आय थिंक ते 750cc आहे. आणि बाकी बुलेट वगैरे 350, ट्राइम पण आहे 400, आणि इथं हार्ले डेव्हिडसन आहे पण 400. हे ग्रुपची खासियत तशी असते. मीन्स लाईक रायडर असणं महत्वाचं, फक्त बाईक कोणती का असणार सोबत घेऊन चालतो आम्ही सगळ्यांना. काय म्हणा भाई, हे बघून मजा आली. सकाळ सकाळी असं एकदम मूड फ्रेश झाला. आता कुठं जरा बाहेर आल्यासारखं वाटायला, नाही तर इकडं ना पूर्ण सगळीकडे इंडस्ट्रियल एरिया आहे. आणि या इंडस्ट्रियल एरियामध्ये एवढा धुरळ आहे ना, ट्रक्स वगैरे हेवी व्हेकल्स एवढ्या चालतायत ना, खतरनाक. आणि सगळं धुरळ्यानं तोंड पूर्ण काळं व्हायचं काम आहे. हा ना, मगरी पण असतील भाई या पाण्यामध्ये.
हा? मगरी पण असतील वाटायलंय मला. हो मगर, हो 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 हो. काय करतोय हा? रस्त्याच्या मध्ये मध्ये गायी पळवालाय. काय विषय ए भाई? हो भाई, भाई गौ माता नाही तो उड मारायला चांगलं. इकडचा हे होता, खोंड होत ते. आला ना. टन 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 टन. 27 पासून धिंगाणा निसतंय. नाही गावात नाही यावेळेस. आता मुंबई मधले सगळे गणपती फिरायचे. रात्रीच्याला पण ट्रेन चालू असतात, काय विषय नाही. काय माहित ना तुला, गणपतीला ट्रेन चालू ठेवतात. अशा प्रकारे सकाळ सकाळी सूर्यदेवताने त्यांचं दर्शन दिलेलं आहे. आणि भाई या साईडला बघा का मस्त आहे. एवढे असे गोडाऊन बिडाऊन काय रे, उडवून टाकायचे सगळे. लोकांची शेत आहे ती बांधलेली आणि तिथं असे मध्ये दिसलं ना इरिटेट होते. टन 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 टन. अशी चित्त मोत्याची माळ होती ग तोळ्याची ग. आई ग. गरुड हा मस्त उडालाय बे. गरुड आहे ते. कावळा एवढा मोठा नसतो वाघा. गरुडच उडू शकतो, कावळा नाही. अरे बाबा पंख बघ ना त्याचे. मित्रांनो घरी बसून काय फायदा नाही, या जरा असं फिरायला मस्त पैकी सकाळ सकाळचा सीन एन्जॉय करायला. तरी पण पब्लिकने जमीन विकायला काढल्यावर का लोकांना राह म्हणजे काय कळतच नाही भाई. चांगली जमीन असली की शेत बीत करायचं सोडून विकायला काढले भाई. कधी म्हणतो गोवा बिवा असल्या ठिकाणी जाण्यापेक्षा ना असे रस्ते रिकामे घे पकडायचे मस्तपैकी. एक गाडी पाहिजे चांगली, ट्रिप मारायच्या सगळ्या. स्पीड ब्रेकर दिसला नाही का याला? लय जोरात आपटल्यावर का ट्रक वालं. आता हे स्पीड ब्रेकर दिसत नाही बरं का, जवळ आल्यावर दिसते. ट्रक वाल्यांना कसं समोर फोकस असते, असं खालचं जास्त दिसत नाही. स्पीड ब्रेकर दिसूनच येत नाही भाई. चहाची बेकार त्याला पहिले आता विचार करतोय चहा मस्तपैकी एक पियावा. रॉंग साइड न गाडी घालतोय. चल जाऊ दे, सर्व्हिस रोड आहे. आणि इथं हॉटेल हायवे किचन हायवे. मस्तपैकी चहा झालेला आहे. निघूया आता वापस. तर उशीर झालाय म्हणा, कारण की खूप स्लो आलो ना आम्ही. सो आता ऊन पडले भाई, गरम होईल मला तर. अजून किती किलोमीटर राहिले? 24. So 24 kilometers are there to go. चहा मस्त होता काय का म्हणा, पण जरा आता थोडी एनर्जी आली चहा पिऊन ना. थोडीशी एनर्जी आली आहे. नाश्ता तर का आता तिकडे पोहोचल्यानंतरच करू, म्हणजे आता अजिंक्य आणि प्रेम सोबत नाहीत ना, तर जरा अजीब वाटतंय. पण ठीक आहे, ते दोघं यायच्या अगोदर पण मी सोलो राईड करायचो, तर काय एवढा मोठा इश्यू नाही. ऍक्च्युली इश्यू काय झाला, अजिंक्य गेलता काल रक्षाबंधनला त्याच्या बहिणीकडे, आणि त्यामुळे त्याने म्हणला की राईड कॅन्सल होईल त्याची, कारण की तो बहिणीकडेच राहिला रात्रीच्याला. आणि प्रेमचं काय माहित नाही. प्रेम आय थिंक मागच्या आठवड्यात बॉसने गाडी कुठेतरी धडकावली आहे, म्हणजे त्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय.
आणि गाडी मस्त डॅमेज झालेली, सो तो पण नाहीये. बाकी तर तेजस काय आपल्या सोबत असतोच म्हणा, काय विषय नाही त्याचा. And look at this, गावातून वाहणारी नदी. मस्तपैकी नजारे आहेत असे ना, एकदम असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. म्हणजे सिटीच्या गोंधळापेक्षा लांब कुठेतरी शांत जागेवर. आय डोंट लिटरली, आता माहित नाही गाव कोणतं आहे, पण इथं रस्ते एवढं कन्फ्युजन आहेत ना, पूर्ण कन्फ्युजिंग रस्ते आहेत इथं. आणि एक तर एक गुगल मॅप असे रस्ते दाखवतो ना जे की एक्झिस्टच नाही करत, जे पहिले कधीतरी एक्झिस्ट करत होते, लोकांनी पाऊल वाट वगैरे बनवलेले, तसे रस्ते हे गुगल मॅप दाखवतो. फालतूगिरी आहे यार. त्या चक्कर मध्ये आता 2दा कुठं कोणत्या रस्त्याला घातलं होतं काय माहिती ना. ऊन पडले ना तर जरा अजीब वाटतंय. मला वाटतं हलका 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 पाऊस यायला पाहिजे होता, नाहीतर आभाळ यायला पाहिजे होतं. उन्हामुळे आता एवढं गरम व्हायला चालू होईल ना, तर इथून कुठं आहे. नाही रे, मला कसं माहित आपण तिकडे चाललो म्हणून. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, हा मस्त दिसतंय. ओ भाई साहब, गाडीची सर्व्हिसिंग आली आहे आणि रस्ता हे असा आहे, म्हणजे खडी चढाई आहे बऱ्यापैकी, त्यामुळे गाडीवर जरा स्ट्रेस पडतोय. वरून आम्ही डबल सीट, पण ठीक आहे, कस तर दुसऱ्या गिअरवर गाडी चढते वरती. पण लुक एट दिस, नजारा दिसतोय हो का. अरे बघा भाई, पावसाळ्यात तर काय अजून, म्हणजे पावसाळ्यात चालू आहे म्हणा, पण पाऊस आल्यावर काय मस्त दिसत असेल. हा मस्त आहे ना, क्रिकेट खेळायला पण मस्त हो. आहेत ऑलरेडी पिच बनवून ठेवला, पिच बनवलेला पोरावानी. एक नंबर भाई, एक नंबर. थांबायचं का इथं, इथून इथून पुढे जाऊ ना परत. तर आपण आलो होतो इथं, शिवमंदिर आहे छोटंसं, डोंगरावरती बनलेलं आहे, आणि एवढी शांतता आहे ना इथे, एकदम पॉझिटिव्ह फील होईल. आणि जे मेन मंदिर आहे ते आय थिंक इथून काहीतरी 8 किलोमीटर्स अजून म्हणजे पुढे आहे. आणि इथं म्हणजे काहीसुद्धा नाही, एक छोटासा रस्ता जातो गावात, आणि एकदम वरती डोंगरावरती बनलेलं मंदिर आहे. आणि एवढं मस्त आहे ना, एकदम शांत मार्बलने वगैरे बनवलेलं. आणि हे बघा भाई, आणि तुला असं एकदम छानसा नजारा, आणि एकदम छोटंसं मंदिर, पण एवढी पॉझिटिव्ह फिलिंग आहे ना इथे आल्यानंतर. आता इथं थोड्या वेळ बसूया आणि जाऊ. तर निघूया आता. कावासाकी, प्राइम, होंडा, बघ रेडार सुद्धा आहे भाई. 750 सोबत 125cc पण आहे. तर चला आता निघूया मस्तपैकी, पॉझिटिव्ह एनर्जी झालेली आहे. आणि आता तिकडच्या मंदिरात पण जाऊ, तिथं धबधबा पण आहे. हे चल बस, सगळे तिकडेच चालले, चल त्यांच्या मागे. ग्रुप राईड आहे रे, आपली आपली राईड वेगळी आहे ना. अबे ग्लोव्स, घे जा तेवढे जा. बरं झालं भाई, बरं झालं लक्षात आलं, ग्लोव्स राहिले असते नाही तर. मी आता क्लच दाबताना कळलं माझ्या हातात काहीतरी नाही.
काही ग्लव्स राहिले असते आता, लक्षच नाही माझं. सो लेट्स गो. चला. पूर्ण हिल रोड आहे, म्हणजे रस्ता एकदम छोटासा पातळसा, आणि आता पावसामुळे रस्ता जरा खराब झालाय. बाकी सध्या काय पाऊस नसल्यामुळे एवढं काय छान नजारा तर नाही दिसणार, पण ठीक आहे, एकदम शांतता आहे. हलकं हलकं वारं पण सुटलंय आणि बऱ्यापैकी रायडर्स पण दिसले. मला मगापासून ना 2 ग्रुप दिसले मोठे रायडर्सचे. सो आय थिंक एक फेमस डेस्टिनेशन आहे असं वाटतंय मला. तुझा मिरचीचा तोरा गोरा गोरा, लिंबानी होट तुझी, टवानी बोट, टमाट्याचे गाल तुझे, भेंडीवानी बोट. आहा, असा एक सुंदरसा नजारा, एकदम असे वरती डोंगर, असं शांत अशी जागा दिसली ना, थोड्या शांत बसू वाटतं कुठेतरी जाऊन. काय भाई, अच्छा, ही पार्किंगला आहे. काय सगळे रायडर्सच दिसाले. आपली ऑफ रोडिंग तर ऑफ रोडिंग. चला, जास्तच ऑफ रोडिंग झाली तर रस्त्यात लावू गाडी. गाडी चढायला प्रॉब्लेम नको, ते जाऊ दे. नको, चालत जाऊ, सोड, उतर घे. भाई खाली जायचं नको, आपण गाडी आपली इकडे लावू. पॅच खूप बेकार दिसतोय, सो लेट इट बी. आपली गाडी इकडेच पार्क करूया. लुक एट दिस. आज काय खतरनाक सगळे रायडर्स दिसालेत. लुक एट दिस, काय खतरनाक ऑफ रोडिंग पॅच आहे पूर्ण. म्हणून तर खालून गाडी आणली नाही. आता आयनस सुद्धा कसे आले ते माहित नाही. आणि तिकडं आहे एक्सपल्स सिटी एडिशन, तो पण भीतोय. मला फक्त रेल्वे एडिशन गेली होती, तो मस्त एन्जॉय करत होता. व्हायचं झालं तर गाडी आपली पण आणली असती खाली, पण जाऊ दे म्हणलं, रिस्क नको ग, ते टाइमपास होत बसेल. त्यापेक्षा मी जर चालत गेलो तर लवकर पोहोचल, त्यासाठी. सो भाई, रस्ता एवढा खराब आहे ना, एक्सपल्सवाले सुद्धा भीत आहेत. म्हणजे एक जणच होता, तो फक्त रेल्वे एडिशन होती त्याच्याकडे एक्सपल्स, तो सनाट खालीपर्यंत पळवत घेऊन गेला. आणि मागून वगैरे एक्सपल्सवाले आहेत, ते पण एकदम जपून जपून खाली गाडी आणतायत. पण तसं पाहायचं झालं तर जास्त लांबचं अंतर नाही, ॲटलिस्ट जस्ट 10 मिनिट्स. पण रस्ता बघा, तुम्हाला एकदा दाखवतोच मी. ते कसं पावसाळ्यामुळे ना, ते पूर्ण पाणी जाऊन जाऊन हे जे पॅच दिसतोय ते पूर्ण असं खराब झालं. तेजसला धबधबा दिसला, आता तेजस इथं झोपणार आहे. गपना कुणीकडे सरळ ना. व्याघेश्वर मंदिर. व्याघेश्वर मंदिर हे रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील कासमळ गावाजवळ डोंगरावर बसलेलं एक छोटंसं मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास पाहायचं झालं तर हे मंदिर शिलाहा राजघराण्यांच्या काळात बांधलं गेलं असावं. चालुक्य आणि कदम राजघराण्यांनीही या परिसरातील मंदिराच्या विकासात बरंच योगदान दिलं आहे. मंदिराचे जीर्णोद्धार सेनापती प्रतापराव गुजर यांनी केलं होतं.
वैशिष्ट्य मंदिराची सांगायचे झाले तर मंदिर शिवाला समर्पित असून व्यागेश्वर म्हणजेच वाघाच्या रूपातील शिव असे मानले जाते. तसंच परिसरात वीरगळ, काळभैरव मंदिर आणि योगेश्वरी देवीचे मंदिरही आहेत. मंदिराचं निसर्ग सौंदर्य पाहायचं झालं तर मंदिराच्या परिसरात शांतता आणि निसर्ग याचा गोडता संगम आहे. जवळच एक कासमळ धबधबा सुद्धा आहे. तसेच या मंदिराच्या शांततेत एक वेगळीच अनुभूती होती आणि त्या अनुभूतीला जिवंत केलं म्हणजे त्या दोन कलाकारांनी, ज्यांनी बासुरीच्या सुराने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला. त्या सुरामध्ये होता एक गोड भाव, जणू शिवाच्या ध्यानात गुंग झालेली वेळ. मंदिराच्या पायऱ्यातील बसून एक त्यांनी जे सूर छेडले ते फक्त संगीत नव्हते तर एक साधना होती. दूर उस आकाश की गहराइयों से आ रहे हैं आदि योगी। ओ भोले बाबा मेरे भोलेनाथ, ओ भोले बाबा मेरे भोलेनाथ, मेरे मन में तू ही तू, श्रद्धा सुमन मेरा मंदिर, श्रद्धा सुमन मेरा मंदिर, सब कुछ मैं अर्पण कर दूं, ओ भोले बाबा मेरे भोलेनाथ, मेरे मन में तू ही तू। सो गाईज, आपण सध्या आहोत मंदिरामध्ये आणि इथलं वातावरण म्हणलं ना एकदम शांत असं डोंगरात बसलेलं मंदिर आहे. साईडने एक धबधबा पण वाहतो, मी ते दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे. आणि एवढं शांत होतं ना मंदिरामध्ये आल्यानंतर, एवढं प्रसन्न वाटतं आहे. आणि तेवढ्यात आम्हाला 2 कलाकार पण सापडले, आर्टिस्ट म्हणा कलाकार म्हणा. म्हणजे ते एवढे भारी फ्लूट वाजवत होता ना, आल्या आल्या मन एकदम प्रसन्न झालं. आणि त्यांचे इन्स्टा आय डीज घेतलेत मी, तुम्हाला इन्स्टा आय डी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तेवढं सपोर्ट करा त्यांना. अँड गर्दी वगैरे काहीच नाही येते, तुम्हाला मी दाखवतो. लुक एट दिस. हा तर इथं असंच झोपला आहे. तर मध्ये गाभारा आहे मंदिरात आणि मध्ये म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि बाकी प्राचीन मूर्त्या पण होत्या.
जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिले असताल. आणि थोडा वेळ आता इथे बसून वापस निघूया, कारण की थोडंसं लेट झालं आहे, शांत वाटते म्हणून जरा बरं वाटाले. कारण की अशा ठिकाणी बसायला ना मी दिवसभर पण बसेन, माझं मन तर करते इथे झोपावं. पण आता बघू, पुढे धबधब्याकडे पण जायचं आपल्याला. सो लेट्स गो. लुक एट दिस. पब्लिकने इथपर्यंत गाड्या आणल्यात. धबधब्याला गर्दी असणार, मंदिरात काहीच गर्दी नव्हती. आणि पब्लिकला शांती कमी, असं एक्साइटमेंट जास्त पाहिजे. सो ओके. सो गाईज आता निघतोय वापस. करंटली ऊन पण खूप पडलं आहे आणि मस्तपैकी दर्शन पण झाले आपलं मंदिरात. धबधब्यापाशी पण गेलो होतो, पण धबधब्यापाशी खूप क्राऊड आहे. सो त्यामुळे धबधब्याखाली नाही गेलो आणि जस्ट वरून माउंटेनवर थांबलो होतो. तिथं मस्त शांत वारं वगैरे सुटलेलं. सो थोडंसं पीसफुल वातावरण होतं. सो आता जातो आहे आणि जात जात पण रोड एवढा मस्त आहे ना, कारण कमीत कमी पेन येस तर रोड एक नंबर आहे. ऑल दो जरा माउंटेन्स वगैरे आहेत, पण जेवढे पण इथले शॉट्स आहेत ना पूर्ण ड्रोन थ्रू घ्यायचे आहेत. पण आय होप ड्रोन असतं माझ्याकडे. ड्रोन सध्या नाही आहे, तर जेवढं पॉसिबल आहे तेवढे छान शॉट्स घ्यायचे बघेन. हे रोड बघा यार, लिटरली हे रोड बघा. पॉसिबल आहे या रोडनं जायचं खाली. मी जिक्सर घेऊन गेलो असतो, जिथं एक्सपल्सवाले पण रडत आहेत तिथं पण आपली जिक्सर जाऊ शकते. पण तेजस म्हणला नको उगं फालतूचा टाईम वेस्ट होईल. घेऊन जायचं म्हणल्यावर मी इथून जिक्सर पण घेऊन गेलो असतो भाई. तर निघूया आता वापस. ओके. सो गाईज आता निघतो वापस. करंटली आता नाश्ता वगैरे झाला आहे. मस्तपैकी आजच्या व्लॉगमध्ये मजा पण आली, आपण एन्जॉय पण केलं. मस्तपैकी रूट्स दिसले, सीन्स दिसले, मंदिरात पण गेलो. मस्त प्रसन्न पण असं शांत एकदम पीसफुल वाटलं. आणि आता जातो आहे घरी. तर आजचा ब्लॉग इथेच संपवू. आणि तुमच्याकडे काय सजेशन्स वगैरे असतील किंवा असे कोणत्या जागा असतील जे व्हिजिट करा, म्हणजे असं तुमच्याकडे काय सजेशन असेल तर ते मला सांगा DMमध्ये. इन्स्टा ID तर तुम्हाला दिसत असेल खाली. आणि जे रायडर्स मुंबई किंवा ठाणे, नवी मुंबई साईडने बिलॉंग्स करतात त्यांना जर मीन्स लाईक जॉईन करायचं असेल आम्हाला, तर मला इन्स्टावरती DM करा. इन्स्टा ID डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. बी सेफ, राईड सेफ. बाय.